नाशिक अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपती संभाजी स्टेडियमच्या मागील मालपाणी मार्केट परिसरात पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेत लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली असून एका युवकाने थेट कोयता उगारत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले। या प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शांताराम दत्तू आव्हाड वय वर्ष 50 हे नेहमीप्रमाणे त्यांच्या घरासमोर मालवाहतूक गाडी उभी करत होते। छत्रपती संभाजी स्टेडियमच्या मागील बाजूस असलेल्या मालपाणी मार्केट शेजारील रो हाऊस परिसरात ही घटना घडली। याच दरम्यान शेजारी राहणाऱ्या एका युवकाने आव्हाड यांना येथे गाडी लावू नका नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी देत वाद घालण्यास सुरुवात केली। सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर काही वेळातच हा शब्द चांगलाच चिघळला। संबंधित युवकाने संतापाच्या भरात शांताराम आव्हाड यांच्यावर लाकडी दांड्याने हल्ला केला। या हल्ल्यात त्यांच्या तोंडावर तसेच छातीवर गंभीर मार बसल्याची माहिती समोर आली आहे। अचानक झालेल्या मारहाणीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला। दरम्यान वडिलांना वाचवण्यासाठी आणि भांडण सोडवण्यासाठी त्यांचा मुलगा गणेश आव्हाड हा मध्ये पडला। मात्र आरोपींनी त्यालाही लक्ष्य करत त्यांच्यावर कोयता उगारला तसेच शिवीगाळ करत दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। कोयता काढल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मी गणेश शांताराम आव्हाड, रुद्र रेसिडेन्सी संभाजी स्टेडियम जवळ मी राहिला आहे। तर अनेक दिवसांपासून आम्ही तिथे गाडी लावतो, आपलं सॅमसोनाइट कंपनीचं गोडाऊनच्या बाजूला। तर तिथे समोरच्या रो हाऊसवाल्यांनी ना माझ्या वडिलांना ते असं भांडण केलं का इथे गाडी लावू नका वगैरे। माझ्या वडिलांना हात उचलला आहे त्यांनी, तर आम्ही केस केली त्याच्यावर। आणि मी त्याला समजवायला गेलो, दादा म्हटलं काय झालं, तर त्यांनी माझ्यावरती दगडफेक आणि कोयता काढला होता। पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आम्हाला सहकार्य करावं। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी शेख करीत आहेत। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।